सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असलेले प्रभाकरजी रायते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। दिंडोरी रोड म्हसरूळ येथील हॉटेल जुगनू येथे आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रायते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या उपस्थितांनी प्रभाकरजी रायते यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमात स्नेहपूर्ण वातावरणात शुभेच्छांचा वर्षाव झालाय। उपस्थितांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी एकत्रित येत आनंदोत्सव साजरा केला। या अभिष्ट चिंतन सोहळ्यास माजी महापौर रंजनाताई भानसी, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, दीपक माणिकराव बोरस्ते, साहेबराव रायते, रामेश्वर मोगल, विश्वनाथ दराडे, बाबूराव सानप, हरिभक्त परायण रायते महाराज, रामदास शिंदे, पद्माकर मोराडे, जगन कुटे, विठोबा फडे, विलासराव वाघ, संजय गायकवाड, राजेंद्र बोरस्ते, गणपतराव हाडपे, गंगाधर मोराडे, विष्णुपंत सातकर, राजाभाऊ डोंगरे, बाबाजी ठोंबरे, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढाके, अनिल मोराडे, नारायण शिंदे, शामराव दाते, नानासाहेब दातेसर, धोंडीराम अप्पा रायते, भूषण शिंदे, विष्णुपंत डेरले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकर रायते साहेब मित्रपरिवार नाशिक शिंगवे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। उपस्थितांचे स्वागत करून आयोजकांनी सर्वांचे आभार मानले। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि शुभेच्छांच्या वर्षावामुळे हा अभिष्ट चिंतन सोहळा स्मरणीय ठरला। आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त माझे जमलेले सगळे सोयरे, मित्रपरिवार आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नेते मंडळी आणि आमच्या KGS कारखान्यासंदर्भामध्ये लढा देणारे आमचे सर्व विलास काका वाघ, संजय गायकवाड सर्वच आहेत। या सगळं या ठिकाणी उपस्थित राहिले आणि शुभेच्छा दिल्या। या सर्वांना मी आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी त्यांनी आपला जो वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करून त्यांच्या प्रेरणेने पुढचं पुन्हा एक वर्ष आपल्याला चार्ज झाल्यासारखं वाटतं आणि समाजसेवेचं व्रत आपल्याला पूर्ण करता येईल असा ठाम विश्वास या ठिकाणी निर्माण झाला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय श्री प्रभाकर रायते साहेब, सेवानिवृत्त DYSP यांचा आज या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात वरून राजाची कृपा, सतत चालू असलेला पाऊस, तरी सर्व त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित आहे। या सर्व मित्रपरिवाराने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या। या सर्व उपस्थितांच्या वतीनं आणि आमच्या शिंगवेकरांच्या वतीनं, खास करून गोदाकाठ निफाड तालुक्याच्या वतीने साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या ठिकाणी आम्ही सर्व परिवाराने दिलेल्या आहेत। साहेबांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं। त्यांच्या हातून देशाची सेवा घडलेलीच आहे, तरी उर्वरित आयुष्यात समाजाची आणि दीनदलित, अडीअडचणीत, शैक्षणिक आणि विशेषतः पोलीस डिपार्टमेंटमधल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या त्यांच्या माध्यमातून सुटाव्यात अशी अपेक्षा आहे आणि ते त्या चांगल्या परिणाम समाजामध्ये काम करत आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्यासाठी मी शुभचिंतन व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आपले रिटायर्ड DYSP प्रभाकरजी रायते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गोदाकाठ परिसरातील, नाशिक शहरातील, म्हसरूळ गावातील आणि या ठिकाणी सर्व ठिकाणचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने मी त्यांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य आयुर आरोग्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो या परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। ओम शांती। आज आमचे मोठे बंधू आदरणीय श्री प्रभाकरजी रायते साहेब यांच्या 65 वर्षामध्ये पदार्पण करीत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। वरुण राजा इतका बरसत असतानाही या ठिकाणी गर्दी जी बघितली तर प्रचंड अशी गर्दी होती। साहेब जर म्हटले तर आम्हाला ते कधी साहेब वाटलेच नाही, एक मोठ्या भावासारखे। साहेबांकडे जी देण्याची वृत्ती जी आहे, हा जर गुण जर बघितला तर अतिशय चांगला आहे। कोणीही कष्टकरी असो, कामगार असो, शेतकरी असो, यांच्यासाठी सतत धडपडणारा, आपला वेळ जो आहे या लोकांना आपण दिला पाहिजे, या लोकांचे प्रश्न आपण सोडवले पाहिजे अशी सतत जाणीव त्यांच्यामध्ये असते। आणि हा गुण जर त्यांच्याकडे जर बघितला तर त्यांच्या ज्या मातोश्री ज्या आहेत, नर्मदा मावशी आम्ही म्हणतो,
घरी गेल्यानंतर या मावशीकडे बघितल्यानंतर त्यामध्ये जी असणारी प्रेरणा, मला जर घरी गेलं तर अगोदर नर्मदा मावशींना भेटावं वाटतं, कारण त्यांच्यापासून जी मिळणारी प्रेरणा आहे ती अतिशय चांगली असते आणि निश्चितच या मावशीची प्रेरणा साहेबांना मिळाली म्हणून साहेबांकडे जर बघितलं कधीही उत्साहित असतात आणि कोणाचंही काम जर आलं तर कधीच नाही म्हणणार नाही, असं सर्वसामान्यांच्या कामासाठी येणारा हा माणूस आणि म्हणूनच ही जी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे ही त्यांच्या कामाची पावती आहे। या आजच्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या शिंगवेच्या नाशिककर ग्रुपतर्फे साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि असेच त्यांच्या हातून जास्तीत जास्त सेवा घडो अशी मी माझ्या शिवबाबाचरणी प्रार्थना करतो आणि माझे मनोगत संपत जाईन। साहेबांनी आज रायते साहेबांनी आमच्या केजीस कारखान्यासाठी शेतकऱ्यांचं 125 कोटीचं पेमेंट हे साहेबांनी 1 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांचा लढाई चालू आहे आणि शेतकऱ्यांसाठी साहेबांनी इतका प्रयत्न केला आमच्या पेमेंट काढण्यासाठी आणि साहेबांनी एकच ठरवलंय, तुमचं पेमेंट दिल्याशिवाय मी राहणार नाही, काही करीन, तुमचं पेमेंट देईन। आणि त्याच्यामुळं आमचं सर्व शेतकरी साहेबांबरोबर आहे। आम्हाला एक श्रेष्ठ नेता पाहिजे, आम्ही नेते भरपूर पाहिले पण आमचा असा शेतकरी नेता आम्ही पाहिला नाही। एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र। साहेबांना आज वाढदिवसाच्या आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।